नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सोमनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 16वं, भाग आहे 134वा, माया कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 10 ते 12. प्रथम आपण 10वा दोहा ऐकूयात. माया दासी संत के उभी दे असे, बिलसी और लातो छड़ी, सुमिर सुमिर जगदी. माया दासी संत के उभी दे असे, बिलसी और लात छड़ी, सुमिर सुमिर जगदीश. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की माया ही संतांची जणू काही दासी आहे, जी त्यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी सतत उभी असते. संत तिचा उपयोग भगवंतांचं स्मरण करण्यासाठी करतात आणि तिला लाथांनी मारतात सुद्धा. कबीरांनी मायेचं वर्णन परस्पर विरोधी शब्दांनी केलेलं आहे. ते तिला संतांची दासी पण म्हणतात आणि ती संतांना आशीर्वाद देणारी आहे असंही म्हणतात. कबीर सांगतात की संतांचा मायेवर अधिकार चालतो. माया यांच्यावर अधिकार चालवू शकतच नाही. सामान्य लोक माया नाचवेल तसं नाचतात, भोगात रमतात, पण संत मात्र मायेच्या अधीन नाहीत. तेच मायेला नाचवतात. जगात कोणतीही गोष्ट मायेशिवाय होत नाही. नाना विलास उपभोगायचे असतील तर मायेचं साह्यच हवं असतं, आणि ईश्वराचं नामस्मरण जर करायचं असेल तरीही मायेचं साह्यच हवं. साऱ्या काही गोष्टी ह्या मायेच्या जगतातीलच आहेत. संत काय किंवा सामान्य जन काय या जगातच राहतात, तेव्हा ते दोघेही मायेतच कार्य करत असतात. पण संत तिचा उपयोग भगवंतांच्या प्राप्तीकडे करतात, तर सामान्य हिच्या अधीन होऊन विषयात रमतात. ईश्वराचं नामस्मरण काय किंवा सुखोपभोग काय दोन्हीही मायेच्या अंतर्गतच येतात. पण संतांचा सारासार विचार हा जागृतच असतो. ते विषयभोगांपासून परांगमुख होतात. जर माया त्यांना विषयांकडे आकृष्ट करायला लागली तर ते तिचा चांगला समाचार घेतात. त्यामुळेच माया जणू काही संतांची दासी झालेली असते. आता आपण ऐकूया याच दोह्यावरची मराठी साखी. माया दासी संतांची ती देई त्यांना आशीष, भोग दाविता मारिती तिजसे, स्मरते नित जगदीश. माया दासी संतांची ती देई त्यांना आशीष, भोग दाविता मारिती तिजसे, स्मरते नित जगदीश. पुढचा दोहा ऐकूयात 11वा. माया मुईन मन मुवा, मरी मरी गया शरीर, आशा तृष्णा नामुई, यूं कहे गया कबीर. माया मुईन मन मुवा, मरी मरी गया शरीर, आशा तृष्णा नामुई, यूं कहीं गया कबीर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. शरीर जरी मरण पावलं तरी माया मरत नाही आणि मनही मरत नाही. मग इथे कबीर म्हणतायत की मनुष्य तर मृत्यू पावतात, पण आशा आणि इच्छा या काही मरण पावत नाहीत. कबीरांनी इथे तत्वज्ञानाचा सिद्धांत सांगितला आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह
असे आत्म्याचे 4 देह सांगितलेले आहेत. मनुष्य मृत्यू पावला तरी केवळ त्याचा स्थूल देह नाहीसा होतो. सूक्ष्म देह असतोच आणि त्यालाच आपण लिंग शरीर असं म्हटलं आहे. स्थूल देह सोडताना ज्या काही वासना, आशा मनात राहिल्या असतील त्यानुसार त्याला पुन्हा जन्म हा मिळतच असतो. म्हणजे त्या वासनाच पुढील जन्माला कारणीभूत होतात. त्यामुळे मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो. म्हणजेच नुसतं जरी शरीर मेलं म्हणजे काही मुक्ती मिळते असं नाहीये, तर आशा, वासना, तृष्णा यांचाही अंत व्हायलाच हवा आहे. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. माया मेलीन मरे न मनही, मेले मात्र शरीर. आशा तृष्णा वासना न मरते सांगे कबीर. माया मेलीन मरे न मनही, मेले मात्र शरीर. आशा तृष्णा वासना न मरते सांगे कबीर. आता ऐकूयात आपण 12वा दोहा. आसा जीवय जग मरे, लोग मरी मरी जाए. सोई मुवे धन संचते, सो उबरे जो खाए. आसा जीवय जग मरे, लोग मरी मरी जाए. सोई मुवे धन संचते, सो उबरे जो खाए. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जीव नाहीसा होतो पण तरीही आशा मात्र जीवित राहते. संसारामध्ये लोक पुन्हा पुन्हा मरतात, तेही मृत्यू पावतात आणि जे धन गोळा करतात ते सुद्धा मृत्यूच पावतात. जे लोक त्या धनाचा उपभोग घेत असतात तेच उद्धरून जातात. मृत्यू हे एकच इथलं सत्य आहे. आज ना उद्या हे शरीर नक्कीच जाणार आहे. म्हणून कबीर म्हणतात की जग मुवई, मुवयाचा अर्थ असा जीवय. आशा मात्र मृत्यू पावत नाही. शरीर गेलं तरी आशा मात्र मनात घर करूनच असते. मृत्यूसमयी जे काही कर्म केलेलं असेल आणि ज्या काही आशा, कामना शिल्लक राहिल्या असतील त्यानुसार मनुष्याला पुढचा जन्म मिळत असतो. कृतकर्माची फळं पुढील जन्म घेऊन भोगावी लागतात. लौकिक जीवनात मनुष्य धन साठवून ठेवतच असतो, कारण एकच अंतकाळपर्यंत सर्व काही उपभोगता यावं म्हणून. म्हणजे साठवलेल्या धनाचा उपयोग तो उपभोगासाठीच करत असतो. मृत्यूनंतर ते सर्व लौकिक धन इथेच राहतं, ते काही बरोबर येत नाही. पण आशा, कामना रूपी धन मात्र त्याच्या बरोबर येतं आणि पुढील जन्मातील उपभोगाची व्यवस्थाही करतं. मग लौकिक धन मनुष्याचा उद्धार कसा काय करू शकणार? कारण लौकिक धनाने उपभोगाची इच्छा ही वाढतच जाते आणि मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. कबीर पुढे सांगतात की जे धन खाऊन पिऊन संपवतात तेच या जन्म मृत्यूच्या चक्रातून उद्धरून जातात. इथे विरोधाभास दिसून येतो बघा. शब्दार्थ असा दिसतो की जे भोग भोगतात ते उद्धरून जातात. मग जगच उपभोगात लीन असताना त्यांचा उद्धार कसा होत नाही? याचा ध्वन्यार्थ असा आहे की जे मृत्यूनंतर बरोबर येणारं धन आहे, म्हणजेच आशा आणि तृष्णा आहेत, त्या इथे संपवल्या पाहिजेत. त्या काही शिल्लक राहता कामा नयेत. कामना शिल्लक राहिल्या नाहीत की ते कामना रूपी धन त्यांच्या बरोबर काही येणार नाही आणि मनुष्य पुन्हा पुन्हा संसारातही अडकणार नाही. तेव्हा धन खाऊन टाकायचं म्हणजे सर्व कामना संपवून टाकायच्या आहेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. आशा जगते जग जरी मरते,
जनमृत्युमुखी जाते, धन साठविते तेही मरते, धन संपदा उद्धरते. आशा जगते जग जरी मरते, जनमृत्युमुखी जाते, धन साठविते तेही मरते, धन संपदा उद्धरते.